आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। आखाती युद्धाचा शेअर बाजाराला जबर फटका बसलाय। बाजार उघडताच सेन्सेक्स 1700 तर निफ्टी 500 अंकांनी घसरलेला आहे। त्यामुळे आता आखाती युद्धाचा हा शेअर बाजाराला सर्वात मोठा फटका समजला जातोय। बाजार उघडताच सेन्सेक्स 1700 वर गेलाय तर निफ्टी 500 अंकांनी घसरलेला आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। आखाती युद्धाचा हा परिणाम हा शेअर बाजाराला सुद्धा भोगावा लागतोय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। मार्केट सल्लागार अजय वाळिंबे सर आपल्या सोबत आहे। अजय सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। युद्ध होतंय आणि या युद्धाचा परिणाम हा आता शेअर बाजाराला सुद्धा भोगावा लागतोय। येणाऱ्या काळामध्ये शेअर बाजार आणखीन घसरण्याचे चान्सेस वाटतात का? 100%। कारण अशी आहे परिस्थिती की सध्याची म्हणजे आपण जर गेल्या वर्षीपासून पाहिलं, म्हणजे जेव्हा ट्रम्पनी सूत्र हातात घेतले तेव्हापासून जी अनिश्चितता बाजारात वाढत चालली आहे, बरोबर, तेव्हापासून शेअर बाजारात रिटर्न्स हे डेफिनेटली कमी झालेले आहेत। आणि त्यावेळी आपल्याला सोन्या चांदीने म्हणजे कमॉडिटीने रिटर्न जास्त दिले। त्याचं एक कारण जागतिक बाजारातली अनिश्चितता होती। आणि ही अनिश्चितता आता म्हणजे पहिली 2 युद्ध चालू असतानाच, म्हणजे रशिया युक्रेन म्हणा किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन, आणि आता तिसरं हे जे चालू झालेलं आहे हे जास्त भयानक आहे। कारण इराणच्या युद्धामुळे ओव्हरऑल सगळ्याच देशांमधलं म्हणजे जगातल्या सगळ्या देशांमधलं लॉजिस्टिक्स बिघडण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे ही अनिश्चितता वाढती राहील। जोपर्यंत ती वाढती राहील तोपर्यंत शेअर बाजारामध्ये घसरण चालू राहील असं मला वाटतं। पण अजय सर, एकंदरीतच आता हे आखाती युद्ध सुरू आहे। जसं आता शेअर बाजार उघडतात 1700 आणि निफ्टी 500 अंकांनी घसरल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही सल्लागार आहात, तुम्ही गुंतवणूकदारांना काय सल्ला द्याल जर अशा पद्धतीमध्ये गुंतवणूकदारांनी गोंधळून न जाता अशा व्यवस्थित फ्युचरच्या प्लॅनिंगने काय करावं, काय काय सांगू शकता? म्हणजे मी तर सांगेन, म्हणजे माझी पंचसूत्री ठरलेली आहे। मी नेहमी गुंतवणूकदारांना सांगतो, जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पॅनिक सेलिंग अवॉइड करायला पाहिजे। म्हणजे आता मार्केट पडतंय म्हणून मी घेतलेले शेअर्स पटकन विकून टाकीन वगैरे असं अजिबात करायचं नाही। कारण शेअर बाजारातली गुंतवणूक ही कायम दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून बघायला पाहिजे, मिनिमम 5 इयर्सचं होरायझन ठेवून। त्यामुळे पहिली गोष्ट अवॉइड पॅनिक सेलिंग। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं ऍसेट बघा, म्हणजे केवळ इक्विटीमध्ये स्टॉक असतील, केवळ इक्विटीज असेल तुमच्याकडे तर ते बरोबर नाही। त्याचबरोबर तुमच्याकडे थोडीफार रक्कम, रोख रक्कम म्हणजे बँकेत थोडी एक एफडी वगैरे पाहिजे, म्युच्युअल फंड पाहिजे, थोडं कमॉडिटी पाहिजे म्हणजे सोनं चांदी, असा तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड पाहिजे। तिसरी बरेच जण चूक करतात ते म्हणजे एसआयपी थांबवून टाकतात। तर ते अजिबात थांबवू नका, एसआयपी चालूच ठेवा। कारण मी असं सांगितलं की लॉंग टर्म होरायझन ठेवला पाहिजे। आणि चौथं आहे म्हणजे सेक्टर स्पेसिफिक गुंतवणूक करायला पाहिजे। तुम्ही आता जर तुम्ही पाहिलं तर हे जेव्हा अनिश्चित वातावरण असतं तेव्हा डिफेन्सिव्ह स्टॉक म्हणजे त्यामध्ये फार्मा आलं, ऑइल आणि गॅस आलं, किंवा संरक्षण क्षेत्र आलं, एफएमसीजी आलं, अशा क्षेत्रातली गुंतवणूक तुमची सेफ राहते, सुरक्षित राहते। त्यात भले रिटर्न कदाचित कमी मिळतील पण ते सेफ आहे। आणि अर्थातच पाचवा म्हणजे की तुमचा लॉंग टर्म व्ह्यू पाहिजे। आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, की तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार करून नक्कीच एक 5 वर्षाचं किंवा 8 मिनिमम 5 ते 8 वर्षाचं होरायझन। खरं अजय सर, त्यामुळे एकंदरीतच आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आणखीन कितपत स्टॉक मार्केट घसरतं किंवा त्याला तेजी मिळते येत्या काळात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल।